सो ई क्वाड्रंट म्हणजे एम्प्लॉई, त्यांचा माइंडसेट कसा असतो, त्यांची काय नीड आहे, एम्प्लॉईज का राहिले. ओके, हे का समजून घ्यायचं. बऱ्याच वेळेला ऍज अ ओनर आपल्याकडे जे एम्प्लॉई असतात ना, वी डिमांड देम की अरे तू माझ्यासारखं का काम करत नाही. पण त्याचं माइंडसेट हे त्याचं माइंडसेट असतं. ज्या दिवशी एम्प्लॉई तुमच्यासारखा विचार करायला लागेल त्या दिवशी तो दुसरं दुकान मांडेल. कारण एम्प्लॉई हा एम्प्लॉयर सारखा कसा होईल, एम्प्लॉई हा एम्प्लॉई सारखाच विचार करेल ना. मग ऍज अ एम्प्लॉयर, ऍज अ ओनर आपण त्यांची कुठली काळजी घेतली पाहिजे. जर तुम्हाला वाटते की तुमचे एम्प्लॉई चांगले आहेत आणि ते जास्त काळ टिकावे आपल्याकडे, त्यांना पहिलं असतं की तुमच्याकडे लॉंग टर्म मध्ये सिक्युरिटी आहे का, त्याच्या गरजा वाढतात त्याप्रमाणे हा बाबा बिझनेस वाढवतोय का, माझं सगळं सर्वायवल इथं होईल का. पहिली रिक्वायरमेंट त्यांची ही असते, ती त्यांची नीड फुलफिल करा. बाकी तुम्हाला इकडे काय करायचं ते करा. पहिली त्यांची सिक्युरिटी, त्यांचा कम्फर्ट, आणि मग प्रेम जिव्हाळा जे लावायचं ते ऍडिशनल. पण नुसतं प्रेम जिव्हाळा लावला आणि सॅलरी जर वेळेत दिली नाही तर कितीही चांगला एम्प्लॉई तुमच्याकडे टिकत नाही. तो पहिला तुमच्याकडे काम करतो, महिन्याच्या शेवटी त्याला पगार पाहिजे, कारण त्याचं घर त्याच्यावरती असतं. सो याचा तो काय करतो, जितका वेळ देतो तितक्या वेळेचे त्याला पैसे मिळतात. टाइम इज इक्वल टू मनी. 8 तास केले 8 तास मिळतात त्याला. ओव्हर टाइम केलं तर बऱ्याच वेळेला ओव्हर टाइम मिळतात. सो ई क्वाड्रंट सगळ्या एम्प्लॉईचं त्यांची भूक तेवढीच असते.